This conference will now be recorded. नमस्कार. आयुर्वेद अध्ययन नांदेड तर्फे मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मागच्या काही भागांमध्ये आदरणीय वैद्य प्रसाद कुलकर्णी सरांनी आपल्याला कुष्ठनिदान अध्याय या विषयावर मार्गदर्शन केलेलं होतं. आज सर आपल्याला कुष्ठचिकित्सा अध्याय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधीर विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः. आपण मागच्या वेळी कुष्ठनिदान अध्यायामधले जे काही सिद्धांत आहेत किंवा जे काही विचार आहेत तो पाहिला होता. आता त्यानंतर आपण चिकित्सा स्थानामध्ये कुष्ठ चिकित्सा स्थान जे आहे, चिकित्सा अध्याय जो आहे तो आपण पाहूयात. ऍक्च्युली डायरेक्ट चिकित्सेला सुरुवात करण्यापूर्वी चिकित्सा स्थानामध्ये आलेले काही वेगळे सिद्धांत, काही वेगळा विचार आपण आधी पाहू आणि त्यानंतर मग चिकित्सा सूत्र आणि मग चिकित्सेमध्ये आलेले वेगवेगळे कल्प यांचा आपण विचार करूया. तर चरक चिकित्सा स्थान अध्याय 7 कुष्ठ चिकित्सा अध्याय पान नंबर 451 श्लोक नंबर 21 हे जे आधीचे जे श्लोक आहेत ते आपण पाहिले थोडेफार. श्लोक नंबर 21 पासून साधारण त्यांनी क्षुद्र कुष्ठाचं वर्णन केलेलं आहे. महाकुष्ठांचं वर्णन निदान स्थानामध्ये केलेलं आपण पाहिलं आणि आता क्षुद्र कुष्ठांचं वर्णन त्यांनी चिकित्सा स्थानामध्ये केलं. महाकुष्ठ आणि क्षुद्र कुष्ठ यांच्यामध्ये फरक काय आहे तो देखील आपण मागच्या वेळी पाहिला होता की गल्लण असे म्हणतात की महाकुष्ठांना उत्तरोत्तर गती असते, उत्तरोत्तर धातूंपर्यंत पोहोचण्याची जी ताकद आहे ती महाकुष्ठांमध्ये आहे आणि क्षुद्र कुष्ठांना मात्र उत्तरोत्तर धातूंना व्याप्त करण्याची ताकद नसते. तर अशा क्षुद्र कुष्ठांचं वर्णन श्लोक नंबर 21 पासून चरकांनी केलेलं आहे. ते आपण वाचूयात. अस्वेदनम महावास्तु यस्य मस्य शकलोपमम तर एककुष्ठम. एककुष्ठ कशाला म्हणतात? यत अस्वेदनम, अस्वेदनम घाम अजिबात येत नाही. यत अस्वेदनम महावास्तु, महावास्तु म्हणजे काय? एक्सटेन्सिव्ह इन साईज. त्याचा साईज खूप मोठा आहे, मोठ्या विस्तृत प्रदेशावर ते व्याप्त आहे, एक्सटेन्सिव्ह आहे. महावास्तु आणि मत्स्य शकलोपमम म्हणजे माशाचे जे खवले असतात ना, स्केल फिश स्केल लाईक फिश, स्केल ऑफ अ फिश, त्याप्रमाणे हे एककुष्ठ आहे. तर त्याला एककुष्ठ म्हणतात. पुढे म्हटलं चर्माख्यम बहलम हस्ते चर्मवत. बहलम हस्ती चर्मवत म्हणजे चर्माख्य नावाचं जे क्षुद्र कुष्ठ आहे त्याची स्किन जी आहे ती खूप जाड असते, बहल आणि हस्ती चर्मवत, आणि हत्तीच्या त्वचेप्रमाणे जाड आणि त्याप्रमाणे दिसणारी अशी चर्माख्य कुष्ठामध्ये त्वचा असते. शावम किडखर स्पर्शम परुषम किटिपम स्मृतम. आता पुढे किटिबाचं वर्णन केलं. किटिब कुष्ठ कसं असतं? शावम म्हणजे डार्क कलर्ड असतं. किडखर स्पर्शम, किडखर स्पर्श आहे. किडखर स्पर्श म्हणजे काय? म्हणजे एखादा व्रण असेल तर व्रणाला स्पर्श केल्यानंतर कसा रफनेस आपल्याला जाणवतो त्याप्रमाणे, म्हणजे रफ टू टच लाईक अ स्कार असा किडखर स्पर्श असतो. परुष हार्ड आणि असं जे असतं ते किटिब कुष्ठ असतं. पुढे म्हणतात वैपादिकम पाणीपादम स्फुटनम तीव्र वेदनम. वैपादिक कुष्ठ कसं आहे? तीव्र वेदनम, प्रचंड वेदना त्यामध्ये असतात. आणि पाणीपाद स्फुटनम, हाताच्या आणि पायाची जी त्वचा आहे त्यामध्ये तडे गेल्यासारखे, फिशर्स, म्हणजे फिशर्स इन हँड अँड फीट विच इज असोसिएटेड विथ ए अक्यूट पेन, अशी जी कंडिशन आहे
त्याला वैपादिकम असं म्हणतात. वैपादिकम पाणीपादम उठनम तीव्र वेदनम. पुढे म्हणतात कंडुमद्भिः गंडैः अलसकम चितम. काय म्हणतात ते, अलसक नावाचं जे कुष्ठ आहे ते कसं आहे, सरागैश्च म्हणजे रेड पॅप्युल्स, रेड कलरचे इलिव्हेशन, सरागैश्च. आणि कसे आहेत ते, कंडुमत म्हणजे रेड कलरचे पॅप्युल्स त्या ठिकाणी आहेतच, पण त्याला असोसिएशन कशाचं आहे, कंडू. आणि गंडैश, आणि ते पॅप्युल्स कसे आहेत, ते गंडैश गोलाकार इन शेप मध्ये आहेत. चितम म्हणजे व्याप्त, असं व्याप्त असणार रेड कलरचं इचिंग असणार गोलाकार असणारे रेड कलरचे पॅप्युल असणारे जर कुष्ठ असेल तर त्याला अलसकम असं म्हणतात. पुढे म्हणतात सकंडू राग पीडकम दद्रुमंडलम उद्भवम उदम. सकंडू राग पीडकम उद्गतम, सकंडू राग पीडकम म्हणजे काय, त्यामध्ये कंडू आहे, रेड कलरच्या पीडका आहेत आणि इलिव्हेटेड आहे ते, उद्गतम इलिव्हेटेड अशा स्वरूपाचं ते कुष्ठ आहे, मंडलाकार ते कुष्ठ आहे, तर त्याला दद्रू असं म्हणतात. पुढे 24व्या श्लोकामध्ये रक्तम सकंडू सस्फोटम रुक दलती चापि यत् तच्चर्मदलमाख्यातम संस्पर्शा सहमुच्यते. काय म्हणतायत, यच्च सकंडू सस्फोट, त्यामुळे त्या ठिकाणी कंडू आहे आणि सस्फोट इरप्शन्स होतात. सरुक त्या ठिकाणी वेदना खूप आहेत. दलती अपी म्हणजे काय, ते विदीर्ण होतो. विच ब्रेक्स ओपन, त्यामध्ये स्फोट होणार आहे, इरप्शन होणार आहे, आणि त्यानंतर विच ब्रेक्स ओपन तर चर्मदल आख्यातम, त्याला चर्मदल असं म्हणतात. आणि सस्पर्शा असह, त्या ठिकाणी स्पर्शा असहत्व असतं, अॅक्यूट टेंडरनेस त्या ठिकाणी असतो, त्याला चर्मदल कुष्ठ असं म्हणतात. पुढे त्यांनी पामाचं वर्णन केलंय श्लोक नंबर 25 मध्ये. पामा श्वेता अरुणशावा कंडुला पीडका भृशम स्फोटा श्वेता अरुण भासा विस्फोटास्यु तनुत्वचा. पामाच्या संदर्भात ते काय म्हणतात की पामा श्वेता अरुणशावा कंडुला पीडका भृशम खूप संख्येने जास्त असणाऱ्या, आणि कंडुला हा श्वेत अरुण शाव पीडका, हे वृषम जे आहे ना ते कंडुलाचं पण विशेषण आहे, आणि वृषम जे आहे ते या पीडकांचं पण विशेषण. म्हणजे पीडका ज्या श्वेत अरुण वर्ण आणि शाभ वर्णाच्या आहेत त्या पण संख्येने खूप जास्त आहेत, आणि कंडू पण खूप जास्त. पीडकांची संख्या जास्त आहे आणि त्याबरोबर असोसिएशन असणारं कंडू हे पण लक्षण खूप जास्त आहे. असं जर लक्षण असेल तर त्याला पामा म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये व्हाईटिश डार्क रेड पॅप्युल्स विथ सिव्हिअर इचिंग असं जेव्हा प्रेझेंटेशन असतं तर त्याला पामा असं त्यांनी नाव दिलेलं आहे. पुढे स्फोटः श्वेतः अरुण भासो विस्फोटाचा तनुत्वचा रक्तम श्यामं सदाहार्ती शतारुसैत बहुव्रणम. रक्तम श्यामम सदाहार्ती बहुव्रणम म्हणजे रेड अँड डार्क इन कलर विथ बर्निंग पेन सदाहर्ती, आणि बहुव्रणम, आणि ते केवळ बर्निंग पेन नाहीये, त्यातनं फिशर सारखी उत्पत्ती होते, दारण होतंय. तर त्याला त्यांनी शतारू असं नाव दिलेलं आहे. आणि सकंडू पीडका शावा बहुस्त्रावा विचर्चिका, त्यामध्ये कंडू आहे, रेड कलरचं ते तो कैवर्णी आहे, रेड कलरची ती पीडका आहे, आणि त्यातनं खूप स्त्राव होतोय, बहुस्त्रावा असं जर प्रेझेंटेशन असेल तर त्याला विचर्चिका कुष्ठ असं म्हणतात. आणि अशा प्रकारे ती एकादश क्षुद्र कुष्ठानी अशा 11
क्षुद्रपुष्टांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता त्यानंतर खाली या क्षुद्रपुष्टामध्ये कोणत्या दोषांचं डॉमिनन्स असतं, जे आपण आता क्षुद्रपुष्ट वाचली त्यामध्ये कोणत्या दोषांचा डॉमिनन्स असतो ते पण त्यांनी श्लोक नंबर 29 आणि 30 यामध्ये दिलेलं आहे. चर्माख्यम एक कुष्ठम च किटिपम स विपादिकम कुष्ठम च अलसकम ज्ञेयम प्रायो वात कफादिकम पामाशतारु विस्फोटम दद्रुच्चर्मदलम तथा पित्तश्लेष्मा अधिकम प्राया कफ प्राया विचर्चिका. त्यामुळे क्षुद्रपुष्ठाच्या किंवा कोणत्याही गोष्टाच्या नामाभिधानाला महत्व नाहीये, त्यामध्ये असणाऱ्या दोषांच्या डॉमिनन्सला, कोणत्या दोषाच्या डॉमिनन्समुळे ते तोकवैवर्ण्य निर्माण झालेलं आहे त्याला महत्व आहे. म्हणून ते असं म्हणतात की आता चर्माख्यम एक कुष्ठम च किटिपम स विपादिकम कुष्ठम अलसकम नेयो प्राया वात कफादिकम. वात कफ जे कुष्ठ, वात कफाच्या डॉमिनन्समुळे चर्म, एक कुष्ठ, किटिप, विपादिका आणि अलसक अशी त्वकवैवर्ण्य निर्माण होतात. पित्त कफामुळे पामा, शतारू, विस्फोट, दद्रू, चर्मदल अशी वैवर्ण्य निर्माण होतात. आणि कफ प्राया विचर्चिका, आणि कफाच्या डॉमिनन्समुळे विचर्चिका हे वैवर्ण्य निर्माण होतं. त्यामुळे आज देखील आपल्याला या 21 गोष्टांपेक्षा वेगळं असं काहीतरी नवीन त्वक वैवर्ण्य दिसत असेल, काही अनुक्त त्वक वैवर्ण्याचा विचार, अनुक्त त्वक वैवर्ण्याचं प्रेझेंटेशन जरी आपल्या पुढे आलं तरी आपल्याला त्याचा दोषिक डॉमिनन्स ठरवायचा आहे आणि त्यानुसार चिकित्सा करायला जायची. भले आपल्याला त्याचं नामाभिधान करायला जमलं नाही, हा कुष्ठाचा एक प्रकार आहे, हा क्षुद्रपुष्ठाचा एक प्रकार आहे, हे जरी आपल्याला नाही कळलं तरी त्यातला दोषिक डॉमिनन्स आपल्याला कळला, त्यामधला दोषांचा डॉमिनन्स, दोषांचा प्रभाव जरी आपल्याला कळला तरी त्यानुसार आपण चिकित्सा करू शकतो. हेच त्यांनी पुढे सांगितलंय बघा. श्लोक नंबर जो 31 आहे त्या 31 मध्ये असं म्हणतात, सर्वं त्रिदोषजम कुष्ठम दोषाणां तु बलाबलम यथा स्वयं लक्षणैः बुद्ध्वा कुष्ठानां क्रियते क्रिया. काय म्हणतात ते? सर्वं त्रिदोषजम कुष्ठम, सर्वं कुष्ठम त्रिदोषजम, सगळ्या प्रकारचं त्वकवैवर्ण्य, सगळ्या प्रकारची कुष्ठ हे त्रिदोषच आहे, तिन्ही दोषांच्या डॉमिनन्समुळे होणार आहे. आपण निदानस्थानामध्ये तो श्लोक वाचला होता, नाही कुष्ठम अस्ति एकदोष प्रकोपनिमस्तम. कोणतंही कुष्ठ हे एकदोषाच्या डॉमिनन्समुळे होऊ शकणार नाही, त्यामध्ये तिन्ही दोषाची इन्व्हॉल्वमेंट असतेच. त्यामुळे सर्वं कुष्ठम त्रिदोषजम. पुढे काय म्हणताय? यथास्वयी लक्षणैः दोषाणां बलाबलम बुद्ध्वा. यथास्वयी आपापल्या दोषांच्या डॉमिनन्स नुसार, यथास्वयी लक्षणैः दोषाणां बलाबलम, दोषांची जी प्रभाव आहे, दोषांचा जो डॉमिनन्स आहे त्यानुसार लक्षणं जी निर्माण होत आहेत ती जाणून कुष्ठानां क्रिया क्रियते, कुष्ठामध्ये चिकित्सा करावी. म्हणजे इथे दोषांचं प्राबल्य जाणण्याचा पॅरामीटर दिलेला आहे. दोषांचं प्राबल्य कशावरून जाणायचंय? तर लक्षणांवरून दोषांचं प्राबल्य ठरवायचंय. लक्षणैः बलाबलम दोषाणां बुद्ध्वा. आणि हे लक्षणांचं प्राधान्यत्व, त्याची तरतमता आपल्याला माहिती आहे की इनडायरेक्टली हेतूंवर अवलंबून आहे. हेतूंचे वैविध्य व हेतू जास्त काळापासून रुग्ण जर हेतू सेवन करत असेल तर नॅचरली लक्षणं ही जास्त विविध प्रकारची आणि जास्त तीव्र स्वरूपाची असतात. जसं आपल्याला माहितीये, कोणता चिकित्सा स्थानाचा तिसरा अध्याय श्लोक नंबर तो 50, चिकित्सा स्थान अध्याय 3 श्लोक नंबर 50. हेतुभिः बहुभिः जातो भलेभिः लक्षण. काय म्हणताय? हेतुभिः बहुभिः,
वेगवेगळ्या प्रकारची जेवढी लक्षणं असतील त्या सगळ्या लक्षणांमुळे हेतूंचं वैविध्य जेवढं आहे, हेतू जितके लॉंग स्टँडिंग पासून सेवन करतोय त्यामुळे काय बहुलक्षणा वेगवेगळी लक्षणं निर्माण होतात आणि ती कशी असतात बलिबिही. त्यामध्ये त्यांच्या लक्षणांची जी तीव्रता आहे ती जास्त असते. आणि आपल्याला या अध्यायामध्ये ते काय म्हणतायत की दोषाणाम बलाबलम हे बुधवा हे कशावरून जाणायचं, यथास्वयी लक्षण ही लक्षणांवरून ठरवायचं. आणि आपण आत्ताच पाहिलं की लक्षणांचं बलाबल हे इनडायरेक्टली कशावर अवलंबून असणार आहे, ते हेतूंवर अवलंबून असणार. पण कुष्ठामध्ये कसं असणार आहे की कुष्ठामध्ये लक्षण रुग्ण जो घेऊन येणार आहे त्या लक्षणांमध्ये दोषाच्या डॉमिनन्स नुसार निर्माण होणारी जी लक्षणांची वैविध्यता आहे ती जास्त ठळकपणे आपल्याला दिसणार. त्यामुळे हेतून तर काढायचे, हेतूंचे गुणधर्म तर ठरवायचेच आहेत. हेतू कोणत्या गुणाचे आहेत, त्यामुळे शरीरामध्ये कोणत्या दोषाचा प्रकोप झालेला आहे हे तर आपल्याला पाहायचंच आहे. पण लक्षणांवरून पुन्हा दोषांकडे जायचं. इतर व्याधींमध्ये आपण असं करत नाही. इतर व्याधींमध्ये हेतूंवरून आपण लक्षणांकडे जातो किंवा दोषाच्या डॉमिनन्सवर जातो. पण कुष्ठामध्ये ते प्राधान्याने आम्हाला म्हणतात की आधी लक्षणं पहा आणि लक्षणांवरून दोषांकडे जा. बघा पुढे त्याने या संदर्भात विवेचन केलंय श्लोक नंबर 32 मध्ये. दोषस्य यस्य पश्येत कुष्ठेषु विशेषलिंगमुद्रिक्तम तस्यैव शमं कुर्यात् तथा परं च अनुबंधस्य. काय म्हणतात ते, कुष्ठेषु यस्य दोषस्य उद्रिक्तम विशेषलिंगम पश्येत. कुष्ठेषु सप्तमी एकवचन, यस्य दोषस्य षष्टी एकवचन. कुष्ठामध्ये ज्या दोषाचे उद्रिक्तम विशेषलिंगम पश्येत. उद्रिक्त मॅनिफेस्ट झालेले, उद्रिक्त झालेले विशेषलिंगम विशेष लक्षण पश्येत पाहून तस्य एव शमम कुर्यात. तस्य एव त्याचेच, त्या लक्षणाचेच आणि त्यानुसार त्या दोषाचे शमम कुर्यात शमन करावे. तथा परम च अनुबंधाः अनुबंधस्य. तथा परम च आणि त्यानंतर अनुबंध, अनुबंधाची टीका दिली आहे बघा. अनुबंधस्य इति अप्रधानम अप्रधानस्य. जो दोष प्रधान आहे त्याची आधी चिकित्सा आणि नंतर अप्रधान दोषाची चिकित्सा करायची. पण सुरुवातीला काय म्हणतात, कुष्ठेषु यस्य दोषस्य उद्रिक्तम विशेषलिंगम पश्येत. त्यानुसार त्यातला दोषिक डॉमिनन्स ठरवा आणि तस्य एव शमन कुर्यात आणि त्या दोषाचे शमन करण्याची चिकित्सा करा. म्हणजे हा दोषिक डॉमिनन्स त्यांनी शरक सूत्रस्थान अध्याय 20 मध्ये बघा पान नंबर 114 श्लोक नंबर 12 त्यामध्ये वाताच्या संदर्भात त्यांनी विशेष लिंगम वाताचे दिलेत. संसर्ग, भ्रंश, व्यास, संग, भेद, साध, हर्ष, कंप, वर्त, चाल, तोद, व्यथा, चेष्टा आदींनीही तथा खर, परुष एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि वर काय म्हणतात ते, ही लक्षणं ही विशेष लिंग कुठं निर्माण होतात, सर्वेषु अपि खलु एतेषु वातविकारेषु. मग यामधलं काही एखादं लक्षण निर्माण झालं तर तो वातविकार आहे, वाताचा डॉमिनन्स आहे. तसंच पित्ताच्या बाबतीत पण त्यांनी पुढे दिलेलं आहे आणि म्हणतात सर्वेषु अपि खलु एतेषु पित्तविकारेषु उक्तेषु अनक्तेषु. पित्ताच्या बाबतीत जे उक्त विकार आहेत आणि अनुक्त विकार आहेत त्यांचा पण डॉमिनन्स आम्हाला पित्ताचे जे विशेष लिंग आहे त्यावरनं जाणायचं आहे. तर ही विशेष लिंग त्या दोषाची पहा
आणि त्यानुसार त्या कुष्ठामध्ये त्या वैवर्ण्यामध्ये असणारा दोषाचा डॉमिनन्स ठरवा आणि त्या दोषाची चिकित्सा आधी करा आणि त्यानंतर तथा परहम अनुबंधस्य, आणि मग जो अनुबंध आहे, असोसिएटेड दोष आहे, अप्रधान दोष आहे, त्याची चिकित्सा करा असं ते म्हणतात. पुढे श्लोक नंबर 33 मध्ये कुष्ठविशेषे दोषाः दोषविशेषैः पुनश्च कुष्ठानि न्यायन्ते तै हेतुः हेतुस्तांस प्रकाशयति. काय म्हणतायत? कुष्ठविशेषैः दोषाः, कुष्ठविशेषैः दोषाः. कुष्ठविशेषैः म्हणजे काय? भिन्न भिन्न डिफरंट असणाऱ्या कुष्ठाच्या प्रकार जे आहेत त्या कुष्ठामुळे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुष्ठांमुळे, कुष्ठ विशेषही दोषः म्हणजे अशा वेगवेगळ्या डिफरंट असणाऱ्या कुष्ठाच्या प्रकारामुळे त्यात असणाऱ्या दोषांचे प्राबल्य समजते. कुष्ठ विशेषही दोषः. पुढचं वाक्य काय? दोष विशेषही च पुन्हा कुष्ठानि न्यायन्ते. म्हणजे जी कुष्ठामध्ये निर्माण होणारी लक्षण आहेत त्या लक्षणांवरून आम्हाला दोषाचा डॉमिनन्स कळतो, असोसिएटेड दोष कोणता आहे तो कळतो. त्याचबरोबर दोष विशेषही च कुष्ठा किंवा दोष प्रकोप शरीरात कोणता झालाय आणि त्या दोषाची अंतिम परिणती कोणत्या प्रकारच्या कुष्ठामध्ये होऊ शकते. दोष विशेषही च पुन्हा कुष्ठा, असं वाईस अँड वर्सा आम्हाला समजू शकतं. कुष्ठविशेषैः च दोषः दोषविशेषैः च पुनः कुष्ठानि न्यायन्ते तैः हेतुः दोषः तैः हेतुः बघा दोन शब्द आहेत. तैः हेतुः. तैः म्हणजे काय? तैः शब्द कोणासाठी वापरला? कुष्ठासाठी. कुष्ठ काय? कार्य. दोष जर कारण मानले तर कुष्ठ हे कार्य आहे. तैही म्हणजे कार्यस्वरूप असणार जे कुष्ठ आहे. हेतु हेतू हेतू म्हणजे काय? जर कुष्ठाचं कारण म्हणजे दोष म्हणजे कार्यावरून कारणाचे ज्ञान होते. वाक्य लिहिलं ना, कुष्ठ विशेषही दोषः, त्याला जोडूनच हे वाक्य आहे. तैही हेतुः, कार्यावरून, कार्यस्वरूप असणाऱ्या कुष्ठावरून हेतू स्वरूप असणारे, कारण स्वरूप असणाऱ्या दोषांचं ज्ञान होतं. आणि मग व्हाईस वर्सा हेतूच तान प्रकाशयति. आणि हेतूच म्हणजे हेतूंवरून म्हणजे कशावरून? जे कारण स्वरूप असणारे दोष आहेत त्यांच्यावरून तानच. तानच म्हणजे काय? जे कार्यस्वरूप असणारं कुष्ठ आहे म्हणजे दोष विशेषही कुष्ठानी. म्हणून हेतूच तान प्रकाशयति म्हणजे आपल्याला जो कुष्ठ विशेष आहे त्यावरून दोषांचं ज्ञान होऊ शकतं आणि शरीरामधले असणारे दोष प्रकोपावरून सुद्धा कुष्ठाचं ज्ञान होऊ शकतं असं वाईस अँड वर्सा त्यांनी आपल्याला सांगितले. पुढे ते असं म्हणतात, मग त्यांनी कुष्ठामध्ये डॉमिनन्स असणाऱ्या त्या प्रत्येक दोषाची लक्षणं की या लक्षणांवरून तो दोष जाणावा. कुष्ठ विशेषही दोषः. मग त्या कुष्ठ विशेषही दोषासाठी श्लोक नंबर 34 ते 36 त्यांनी दिलाय की ही कुष्ठ विशेषही कुष्ठामध्ये निर्माण होणारे लक्षण आहेत आणि त्यावरून तुम्ही आता त्याचा दोषिक डॉमिनन्स ठरवा. म्हणून श्लोक नंबर 34-35 मध्ये ते म्हणतात, रौक्ष्यम शोषः तोदः शूलं संकोचनं तथा यामः पारुष्यं खरभावो हर्षाशाव अरुणत्वं च कुष्ठेषु वातलिंगम. कुष्ठेषु जर कुष्ठामध्ये, रौक्ष्यम म्हणजे ड्रायनेस, शोष म्हणजे एक्सेसिव्ह ड्रायनेस त्या ठिकाणी निर्माण झाला, शोष निर्माण झाला. तोध म्हणजे प्रिकिंग टाइप ऑफ पेन, शूल एकिंग पेन म्हणतो आपण त्याप्रमाणे, संकोचनम कॉन्ट्रॅक्शन, आयाम डायलेटेशन,
पारुष्यम हार्डनेस, खर भाव म्हणजे एक प्रकारे रफनेस जो असतो तो. हर्ष हर्क्लेशन, श्याम अरुण वर्ण म्हणजे डस्की रेड कलर अशा संदर्भाचे जर असेल तर ते वातलिंगम आहे. तर ही वायूची लक्षणं आहेत. म्हणजे अशी लक्षणं जर तुम्हाला कुष्ठामध्ये दिसली तर त्यानुसार काय करा, कुष्ठ विशेष ही दोष हा, त्यावरून वायूचा डॉमिनन्स आहे या कुष्ठामध्ये हे जाणार. पुढे म्हणतात दाह रागः परिस्त्रावो पाकः विस्त्रो गंधः क्लेदः तथा अंगपतनम च पित्तकृतम. दाह बर्निंग होत असेल, राग हा रेडनेस, परिस्त्रवा हा सिक्रीशन, पाक हा सपुरेशन पस फॉर्मेशन, विस्त्रगंध हा विस्त्रगंध त्यातून जर येत असेल, क्लेदः आणि अंगपतनम हे जर लक्षण असेल तर ते पित्तकृतम. म्हणजे रुग्ण जेव्हा आम्हाला लक्षणं सांगतो कुष्ठाची, तर ती कुष्ठाची लक्षणं एकाखाली एक लिहून घ्यायची आहेत आणि या श्लोकानुसार कुष्ठविशेष ही दोष हा असं म्हणून त्या प्रत्येक लक्षणांच्या पुढे त्यातला दोषाचं डॉमिनन्स लिहायचं. व्हॉट शुड बी आवर अप्रोच टुवर्ड्स अ कुष्ठ पेशंट? तर पहिल्यांदा ती सगळी कार्डिनल लक्षणं लिहून घ्या आणि त्याच्या पुढे कुष्ठविशेष ही दोष हा या श्लोक नंबर 34, 35 आणि 36 नुसार त्याचा दोषिक डॉमिनन्स ठरवा. मग ते त्याचा एक क्युम्युलेटिव्ह समुदाय प्रभाव तत्व जे चरक विमानस्थान 1 मध्ये आले, मग त्याचा एक समुदाय प्रभाव तत्व ठरवा की हे वात कफत जास्त आहे का पित्त कफत जास्त आहे का मोस्टली वातजच जास्त आहे का मोस्टली पित्तजच जास्त आहे हे ठरवा. त्याचा समुदाय प्रभाव क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याचा नंतर ठरवा. पण सुरुवातीला काय, सुरुवातीला तुम्ही त्या प्रत्येक लक्षणांच्या पुढे दोषिक डॉमिनन्स लिहा. शैत्यम शैत्यम कंडु स्थैर्यम स उत्सैर गौरव स्नेहा कुष्ठेषु तु कफलिंगम जंतुभिः अभिभक्षणम क्लेदः. काय म्हणतात ते, शैत्यम म्हणजे व्हाईटनेस त्या ठिकाणी असतो, शैत्य कोल्डनेस, कंडू इचिंग हे लक्षण तर कफामध्ये असणारच आहे, स्थैर्य स्थैर्य असतं म्हणजे काय जास्त पसरत नाही हा, उत्सेद इलेव्हेशन असतं त्याला, गौरवता स्नेहाच्या स्निग्धता असते त्या तो वर्णाला, आणि जंतुभी अभिक्षणम अभिक्लेदः असं जर लक्षण असेल, जंतू अभिक्षण जंतू त्यामध्ये निर्माण होतात असं जर लक्षण त्यामध्ये निर्माण होत असेल तर ते कफज कुष्ठाचं लक्षण आहे असं समजावं. पुढे ते म्हणतात सर्वलिंगयुक्तम मतिमान विवर्जेत अबलम तृष्णादाह परितम शांताग्निम जंतुभिः जगतम. आता तरी साध्यासाध्यत्वाचा विचार सांगितला. बघा आता पुढे आपल्याला चिकित्सेला जायचंय. मग आता चिकित्सा सांगण्यापूर्वी त्यांनी आपल्याला साध्यासाध्यत्वाचा विचार सांगितला. साध्यासाध्यत्वाचा विचार सांगण्याच्या आधी त्यांनी काय सांगितलं, कुष्ठविशेष ही दोष हा. म्हणजे बघा सिक्वेन्शियल अप्रोच, आधी तुमच्याकडे लक्षण घेऊन रुग्ण येईल, त्या लक्षणांवरून हेतू तर तुम्हाला काढायचंच आहे, ते सगळीकडे कॉमन आहे, पण या ठिकाणी काय करायचं आहे, कुष्ठविशेष ही दोष हा या नावाखाली त्याचा दोषिक डॉमिनन्स ठरवायचा आहे. आणि मग नंतर चिकित्सेला जाण्यापूर्वी हा एक श्लोक आहे साध्यासाध्यत्वाचा, तो पाहायचा आहे. मग त्यावरून ते साध्य आहे का असाध्य हे ठरवायचं. ते म्हणतात मतिमान, मतिमान हे वैद्याचं विशेषण आहे. बुद्धिमान अशा वैद्यांनी काय करायचं, सर्वलिंगही युक्तम, सर्व लक्षणांनी युक्त असणारा अबलम, बलवान नाहीये रुग्ण. का बरं अबलम हा असाध्य आहे, कारण की कुष्ठामध्ये वारंवार शोधन करावी लागतात आणि शोधन अर्हच पहिली कंडिशन आहे बल, रुग्णाचं बल चांगलं असणं. पण रुग्ण जर अबल असेल तर मग ही दोषदुश्च संमूर्छना जी आहे ती आम्हाला ब्रेक करायला फारच त्रास होतो, म्हणून तो असाध्य आहे. सर्वलिंगयुक्तम अबलम आणि तृष्णादाह परितम, तृष्णा आणि दाह याने पीडित असेल, शांताग्नी अग्नी खूपच मंद झालेला असेल, तर जंतुभिः जगधम
कुष्ठमध्ये मॅगॉट्स खूप झालेले आहेत. हं? जंतूंनी खाल्लेले असे ते कुष्ठ असेल तर ते विवर्ज्य आहेत, तर ते असाध्य समजायचं आणि त्याची चिकित्सा नाही करायची. पुढे आणखीन एक त्यांनी एक सांगितला विचार, वात कफ प्रबलम यद एक दोष उल्बणम न तत् कृच्छम. कफपित्त वातपित्त प्रबलानी तू कृच्छ साध्यानी. काय म्हणतात ते? यत म्हणजे जे कुष्ठ, वात कफ प्रबलम एक दोष उल्बणम तत् न कृच्छम. बघा वेगळा विचार त्याने सांगितलं. काय? वात कफज कुष्ठ किंवा एक दोषज कुष्ठ हे न कृच्छम, कष्टसाध्य नाहीये. पण कफपित्त वातपित्त प्रबलाने तू कृच्छ साध्यानी. पण कफपित्त आणि वातपित्त जे कुष्ठ आहेत ते कृच्छ साध्य आहे, असं त्यांनी विचार सांगितलाय. चिकित्सा करण्यापूर्वी साध्य साध्यत्वाच्या दृष्टीने तुम्ही जेव्हा कुष्ठविशेषही दोष आहात असं काढता आणि त्यामध्ये जर तुम्हाला वात कफज डॉमिनन्स आढळला तर न कृच्छ. पण पित्त वात कफपित्तज आणि वातपित्तज डॉमिनन्स जर आढळला तर ते कृच्छ साध्य आहे असं ते म्हणतात. मग असा विचार येतो की असं का? वात कफज कुष्ठ, वात कफ प्रबल कुष्ठ हे कष्टसाध्य का नाहीये? तत् न कृच्छम. मात्र कफपित्तज आणि वातपित्तज कुष्ठ हे कष्टसाध्य का बरं आहे? यावर थोडं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणजे पित्ताचा अनुबंध कुष्ठाला झाला तर ते कष्ट साध्य बनत जाते. असं का होतं? कारण की पित्त हे तीक्ष्ण गुणधर्माचं असल्यामुळे ते त्वचेचे उत्तरोत्तर त्वरेने धारण करणारे, धातूंचं धारण करणारे आणि त्यामुळे कफपित्त आणि वातपित्त प्रबल जे कुष्ठ आहेत ते कृच्छ साध्य असणार. हा एक विचार झाला. म्हणजे ह्याला बरेच कारण असू शकतात की त्यातला हा एक कारण की पित्ताचा तीक्ष्ण गुण असल्यामुळे पित्ताचा अनुबंध जर कुष्ठाला असेल तर ती संप्राप्ती उत्तरोत्तर धातूंचं धारण करत जाऊ शकते, त्यामुळे ते कृच्छ साध्य आहे. वातक कफामध्ये तसं धारण होणं अपेक्षित नाहीये, त्यामुळे तत् न कृच्छम असं त्यांनी विचार म्हटला. अर्थात हा एक विचार आहे आणि हे एक कारण आहे. आणखीन बरीच कारण असू शकतात की ज्यामुळे की कफपित्त आणि वातपित्त प्रबल आणि कुष्ठानी कृच्छ साध्याने त्यांचं ऑब्झर्वेशन दिलंय. म्हणजे एखादा अर्थात हे ह्याच्यावर तसा रिसर्च होणं अवघड आहे, पण एक अभ्यास म्हणून आपण जर कुष्ठाचं वर्गीकरण केलं की वात कफज कुष्ठ आणि कफपित्त प्रबळ कुष्ठ ह्याचं निर्धारण करू शकलो आपण आणि अशा 2 गटामध्ये आपण रुग्णांची वर्गवारी करून संशोधन शमन उपचार दोन्ही कुष्ठांमध्ये देऊन पाहिले तर त्यातनं साध्य साध्यत्व आणि कृच्छ साध्यत्व सुख साध्यत्व आपल्याला कळतं का, हा थोडा विचार केला पाहिजे. पण त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे की कफपित्त आणि वातपित्त प्रबल आणि तो कृच्छ साध्य आहे. मोस्टली आपण मागच्या वेळी सुद्धा बोललो होतो की जे महाकुष्ठाचा प्रकार जो आहे तो त्रिदोषच जरी असला तरी या कुष्ठाच्या संप्राप्तीमध्ये पित्ताचा डॉमिनन्स हा असतोच. म्हणजे अजीर्ण जे कुष्ठ असतं, विदग्ध आहारामुळे निर्माण झालेलं जे कुष्ठ असतं त्यामध्ये नॅचरली थोडासा पित्ताचा अनुबंध इतर दोषांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे हे कुष्ठ संप्राप्तीमध्ये पित्ताची इन्व्हॉल्वमेंट ही आहेच आहे इनडायरेक्टली, म्हणजे जास्त प्रमाणात. त्यामुळे जेव्हा पित्ताचा अनुबंध हा आणखीन प्रकर्षाने येईल तर त्याची कृच्छ साध्यत्व वाढत जाईल. आता आणखीन पुढे ऍक्च्युली मग चिकित्सा सूत्र सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर बघा म्हणजे आपला अप्रोच कसा असला पाहिजे कुष्ठ पेशंटसाठीचा हेतू काढणं हा तर सगळ्यात महत्वाचा विचार. हेतू काढल्यानंतर लक्षणं जी आहेत बारीक बारीक लक्षणं, हे लक्षणं लिहून घ्यायची.
कोणत्या स्थानामध्ये आहेत ते उपविवरणे हे लिहून घ्यायचं आणि त्या लक्षणांवरून कुष्ठविशेषही दोष हे ठरवायचं आणि मग आता चिकित्सेला जायचं. दोष एक डॉमिनन्स ठरवला की त्यानंतर मग चिकित्सा. श्लोक नंबर 39. वातोत्तरेषु सर्पिः वमनम श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरेचनम च अग्रे. माहिती आपलं सगळ्यांना श्लोक. आणि मग आम्ही दोषिक डॉमिनन्स ठरवला तर त्यानुसार वातोत्तरेषु कुष्ठेषु अग्रे सर्पिः. अग्रेची टीका दिली आहे बघा. अग्रे इति सर्पी आदिषु योज्यम तेन वातोत्तरादिषु सर्पीरादि प्रथमं कर्तव्यम तद अनुवक्ष्यमाणा चिकित्सा कार्य इत्यर्थः. जिथं जिथं म्हणून वाताचं डॉमिनन्स आहे, वाताचं प्रबलत्व आहे, त्या सगळ्या कुष्ठांमध्ये सर्पीही अग्रे, सर्पी सगळ्यात पहिल्यांदा द्यायचा. वातोत्तरेषु सर्पीही. मग आता प्रश्न निर्माण झाला, ठीक आहे, हे वातोत्तरेषु कुष्ठ आहे, वायूच्या डॉमिनन्सचं कुष्ठ आहे, वात प्रबलाचं कुष्ठ आहे, हे आम्ही जाणलं आणि आम्ही सर्पी पण निवडला. पण हे कुष्ठ, आता हे जे घृत आहे ते किती मात्रेमध्ये आम्ही देऊ? ते संशोधन पूर्व स्नेहनासाठीच कुष्ठ आहे का ते संशमन घृत आहे? किंवा त्याची मात्रा किती ठरवायची? तर बघा, जर हे क्लिअर वायूच्या डॉमिनन्स असणार जर कुष्ठ असेल तर त्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलंय चरक सूत्रस्थानाचा अध्याय 13. चरक सूत्रस्थान अध्याय 13 श्लोक नंबर 35. अरुष्क स्फोट पीडका कंटुपामाभि अर्तिताः कुष्ठिनश्च प्रमीणाश्च वातशोणितकाश्चये नाति बहु आशिनश्चैव मृदुकोष्ठात् तैवश पिबेयु मध्यमा मात्रा मध्यमांचापि ये बले. अशा वेळी वातोत्तरेषु कुष्ठेषु सर्पीपान करत असताना हे कुष्ठ, हे घृतपान जे आहे ते मध्यम मात्रेमध्ये, म्हणजे 12 तासात पचेल इतक्या मात्रेमध्ये देणं अपेक्षित आहे. बघा, म्हणजे सकाळी 6-7 वाजता ते घृतपान केल्यानंतर संध्याकाळीच रुग्णाला भूक लागली पाहिजे. इतक्या मात्रेमध्ये हे घृतपान द्यायचं. कशामध्ये? वातोत्तरेषु कुष्ठेषु. आता वातोत्तरेषु कुष्ठेषुचा अर्थ एक हा आहे की ठीक आहे की हे केवळ आणि केवळ वायूच्या डॉमिनन्सचं कुष्ठ आहे. पण इतर कुष्ठामध्ये सुद्धा जर ते वात कफज कुष्ठ असेल किंवा वात पित्तज कुष्ठ असेल तर अशा कुष्ठांमध्ये सुद्धा वातोत्तर ही अवस्था तुम्ही निर्माण करून तेव्हा या स्नेहाचा उपयोग त्या ठिकाणी करू शकता. पण पुढचा प्रश्न असा होतो की वायूचं जर परम औषध हे तैल आहे, मग या ठिकाणी सर्पी अग्रे का बरं म्हटलं? सर्पी तर पित्ताचं परम औषध आहे. तर तैलपान हे जरी वायूचं परम औषध असलं तरी तैल हे किंचित पित्तकर आहे. जेव्हा आपण तैलाचं अभ्यंतर सेवन करतो तेव्हा ते पित्तकर ठरतं आणि या संप्राप्तीमध्ये पित्ताची इन्व्हॉल्वमेंट ही आहेच आहे, पुन्हा पुन्हा आपण म्हणतो. त्यामुळे तैलपान इंटरनली निषिद्ध आहे कुष्ठामध्ये आणि म्हणून या ठिकाणी घृतपान सांगितलं. वातोत्तरेषु कुष्ठेषु अग्रे सर्पीः. चरकांनी वातोत्तरेषु कुष्ठेषु असं सांगितलं असलं तरी सुश्रुतांनी एक वेगळा विचार केला. सुश्रुतांनी काय सांगितलं की इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ दोष प्राधान्य
इररिस्पेक्टिव्ह. चरकांनी वातोत्तरेषु कुष्ठेषु सांगितलं. सुश्रुत काय म्हणतात? इररिस्पेक्टिव्ह ऑफ दोष प्राधान्य कुष्ठामध्ये सुरुवातीला स्नेहपान करावयास सांगितलंय. सुश्रुतांचा चिकित्सा स्थानाचा जो 9वा अध्याय म्हणजे सुश्रुतांचं पण कुष्ठाच्या संदर्भातलं कॉन्ट्रीब्युशन एवढं आहे की त्यांनी कुष्ठा चिकित्सेसाठी 2 अध्याय डेडिकेट केलेत. एक कुष्ठ चिकित्सा, एक महाकुष्ठ चिकित्सा अध्याय. तर तेही वाचणं, मुळापासून अभ्यासणं महत्वाचं आहे. तर चिकित्सा स्थानाचा जो 9वा अध्याय आहे त्यातला श्लोक नंबर 7 मध्ये ते असे म्हणतात, तत्र प्रथमम एव कुष्ठिनम स्नेहपान विधानेन उपपादयेत. कोणत्याही प्रकारचं जरी कुष्ठ असलं तरी त्यामध्ये सुरुवातीला स्नेहपान करावं. मग वातिक डॉमिनन्सचं कुष्ठ असेल, सॉरी, वात प्रबल जर कुष्ठ असेल तर त्यासाठी स्नेहपान कोणतं करायचं पुढे सांगितलं. पित्त प्रबळ जर कुष्ठ असेल तर त्यासाठी स्नेहपान, आणि कफ प्रबळ जर कुष्ठ असेल तर त्यासाठी स्नेहपान कोणत्या प्रकारचं करायचं ते त्यांनी सांगितलं पुढे. पण प्रत्येक कुष्ठामध्ये सुरुवातीला स्नेहपान करावं हा सुश्रुतांनी विचार, आणि वाग्भटांनी पण तशाच पद्धतीने विचार केलाय. वाग्भटांनी अष्टांग हृदय चिकित्सा स्थान असा जो 19वा अध्याय आहे त्यातला श्लोक नंबर 1 मध्ये म्हणतात, पुष्टिनम स्नेहपानेन पूर्वम सर्वम उपाचते. सर्व प्रकारच्या कुष्ठामध्ये पूर्वम सगळ्यात पहिल्यांदा स्नेहपान देण्यास त्यांनी सांगितलं. आता त्यामुळे वातोत्तरेषु कुष्ठेषु सर्पी अग्रे हा एक विचार तर आहेच आहे, नो डाऊट. पण इतर प्रकारचं कोणतं जरी कुष्ठ असलं तर त्यामध्ये आपल्याला सर्पी पान करणं हे तितकंच आवश्यक आहे. किंवा इतर प्रकारचं कोणतं जरी कुष्ठ असलं तरी आपल्याला ती घृतपानाची योग्य अवस्था निर्माण करायची आहे, आणि ती योग्य अवस्था एकदा निर्माण केली की त्यानंतर मग आपल्याला घृतपान करायचं. त्यामुळे घृत हे परम औषध आहे कुष्ठामधलं. आता ही घृतपान देण्याची प्रधान अवस्था कोणती, तर ती आपल्याला चरक चिकित्सा स्थानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला माहितीये. पान नंबर चरक चिकित्सा स्थान अध्याय 3 श्लोक नंबर 164, पान नंबर 413. आता ऊर्ध्वम कफे मंदे वातपित्तोत्तरे ज्वरे परिपक्वेषु दोषेषु सर्पिष्पानं यथा अमृतम. आता हा जरी ज्वर चिकित्सेमध्ये आलेला श्लोक असला तरी तो सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. आता ऊर्ध्वे कफे मंदे, कफ क्षीण झालेला आहे, वातपित्तोत्तरे ज्वरे, आता त्या ज्वराच्या ठिकाणी कुष्ठ शब्द घाला. वातपित्तोत्तरे कुष्ठे परिपक्वेषु दोषेषु सर्पिष्पानं यथामृतम. वातपित्त डॉमिनन्सचे जे मन कुष्ठ आहेत त्या प्रत्येक कुष्ठामध्ये तुम्हाला सर्पीपान करता येईल किंवा सर्पिष्पानं यथा अमृतम. आणि जर कफ डॉमिनन्सचा कुष्ठ असेल तर ते कफ मंद करा आधी, मग लंघनाने करा, शोधनाने करा, आणि त्यानंतर त्या कुष्ठामध्ये तुम्ही स्नेहपान देऊ शकता. पण स्नेहपान देणं हे आवश्यकच आहे. मग आता हे वातोत्तरेषु सर्पी अग्रे म्हणत असताना कोणत्या कोणत्या प्रकारचे सर्पी द्यायचे, कोणत्या कोणत्या प्रकारचे घृत द्यायचे, तर त्याचे वर्णन चरकांनी पुढे केलेलं आहे. म्हणजे याच अध्यायामध्ये श्लोक नंबर 135 मध्ये आहे बघा. खदीर घृतम, पान नंबर 456, श्लोक नंबर 135. खदीर घृतम निंब घृतम दारवी घृतम उत्तमम पटोल घृतम कुष्ठेषु रक्तपित्त प्रबलेषु भिषकजितम सिद्धम. म्हणजे खदीर घृत, निंब घृत, दारवी घृत, पटोल घृत आणि रक्तपित्तामध्ये आलेले इतर आणखीन प्रकारचे जे घृत आहेत ते सर्व घृत तुम्ही कुष्ठामध्ये वापरू शकता. वातोत्तरेषु सर्पी. पुढे श्लोक नंबर 136 मध्ये पण सुद्धा त्यांनी आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे घृतांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपण घृत कुष्ठामध्ये कोणत्या कोणत्या आले हा पण एक अभ्यासाचा आपला विषय असू शकतो की कुष्ठामध्ये आलेले वेगवेगळे घृतप्रयोग. श्लोक नंबर 136 मध्ये म्हणतात, त्रिफला त्वचो अर्धपलिका पटोलपत्रम च कार्शिका शेषा कटुरोहिणी सनिंबा यष्ठ्यावा त्रायमाणाच एषः कषायो साध्यो दत्वाद्विफलम असुरवितला
सलिला आडके अष्टभागे शेषे पुतो रसो ग्राह्या तेच कषाये अष्टफले चतुष्फलम सर्पिष्य पक्तव्यम यावस्याद अष्टफलम शेषम पेयम तत् कोष्णम. काय म्हणताय, हे त्रिफलादी घृत आहे. त्यामध्ये त्रिफळात्वच पटोल पत्रंच अर्धपलिका. त्रिफळात्वच, त्रिफळा म्हणजे त्यांची त्वचा घ्यायची. पटोल पत्रंच, बघा हा स्पेसिफिसिटी येते बरं का, कोणत्या द्रव्याचा कोणतं उपयुक्तांग कुठल्या ठिकाणी वापरलंय. त्रिफळात्वच या ठिकाणी वापरलं, फलत्वक वापरलं. आणि काय पटोल पत्रम, पटोल पत्र वापरलंय. आणि ते किती मात्रेमध्ये, अर्धपलिका. आपल्याला बाजारात पटोल चूर्ण आपण घेतो, पत्राचं चूर्ण असतं का रंगाचं चूर्ण असतं आपल्याला माहितीच नाही. तर ही स्पेसिफिसिटी आहे, आपले रिझल्ट व्हेरी होतात. त्रिफळात्वच पटोल पत्रंच अर्धपलिका, 2 पल. आणि शेष हा इतर द्रव्य जे आहेत, निंबा त्रायमाण कटुरोहिणी. ऍक्च्युली त्रायमाण हा कटुरोहिणीचाच एक प्रकार आहे, एक वेगळ्या प्रकारची कुठची कटुरोहिणी, कार्शिका. ही जी बाकीची द्रव्य आहेत ती एक कर्ष घ्यायचं. एषः ती द्विपलन, 2 पल. म्हणजे इथे डाळी पहिल्यांदा वापर केलेला दिसतो. बऱ्याच कमी ठिकाणी असा वापर आहे. मसूर विदलानाम द्विपलम दत्वा टाकून साध्या. म्हणजे तो आधी काढा तयार करायचा, त्या काढ्यांमध्ये ही मसुराची डाळ जी आहे ती 2 पळ टाकून ते सिद्ध करायचं. आणि अष्टभागे शेषे, आणि तो काढा जो आहे मसुराची डाळ टाकून शिजवलेला, उकळलेला, तो राहिल्यानंतर, एक अष्टमांश राहिल्यानंतर बंद करायचा. अग्नी जो आहे तो बंद करायचा. कुतूर असो तो गाळून ग्राह्य तो घ्यावा. आणि मग काय करायचं, तेच अष्टपले कषाये, तो जो काढा आहे तो अष्टपले 8 पल घेऊन सर्पिशहाच चतुष्पलम, त्यामध्ये 4 पल सर्पी घृत टाकून यावत अष्टपलम शेष, जोपर्यंत 8 पल शिल्लक राहत नाही तोपर्यंत वक्तव्यम, त्याला सिद्ध करावं. आणि ते काय करायचं, तत् कोष्णम पेयम. हे घृत गरम, म्हणजे जास्त कोष्ण अवस्थेमध्ये सांगितलेलं आहे. असं विशेषण फार कमी ठिकाणी येतं. तर कोष्णम घृतम पेयम, म्हणजे हे रेडी करायचं आहे आणि रुग्णाला द्यायचं आहे. कोष्णम घृतम पेयम. आणि मग त्याची फलश्रुतीमध्ये काय, तर वात पित्त कुष्ठम विसर्पम वात प्रबलम स्वर दाह गुल्म विद्रती भ्रम विस्फोटकान हंती. तर हे वातपित्त कुष्ठ म्हणजे वात आणि पित्त हर असं हे कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे वातपित्ताचं डॉमिनन्स ज्या ज्या ठिकाणी असेल त्या सगळ्या ठिकाणी हे घृत उपयुक्त ठरेल. ऍक्च्युली ही घृत वापरली पाहिजेत आपण, कारण की वाईड स्पेक्ट्रम आहे. वातपित्त जिथे जिथे इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे अर्थात हा विचार आता हा वाचताना माझ्या डोक्यामध्ये आला की जे केमोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत, म्हणून जे रुग्ण आपल्याकडे येतील त्यांच्यासाठी सुद्धा हे जे कुष्ठ आलेली आहे, ते कुष्ठामध्ये आलेले घृतपान जे आलेले आहेत त्यांचाही तितका चांगला उपयोग होऊ शकतो. पण ते अर्थात आपण बनवली पाहिजे. कंपनी प्रॉडक्ट्सवर आपली डिपेंडन्सी आपण कमी केली पाहिजे. पुढे जे आहे ते श्लोक नंबर 140 ते 143 मध्ये तिक्त षटफलक घृत सांगितलेलं आहे. काय म्हणतात ते, निंब पटोलम दारवी दुरालभा तिक्तरोहिणी त्रिफळां कुर्याद अर्धदलांशम परपटकम त्रायमाणाच. सलील आडक सिद्धानाम रसे अष्टभाग स्थिते क्षिपेत पुते चंदन किरात तिक्तक मागधिका त्रायमाणाच
मुस्तम वत्सक बीजम कल्की कृत्य अर्धकार्षिकान भागान नवसर्पिष्य षटफलम एतत् सिद्धम कृतम तेयम. घृताचा अभ्यास करताना कसं करायचं, जसं आपण आधी पाहिलं, तर यामध्ये क्वाथ कोणत्या द्रव्यांचा आहे, एक यामध्ये कलक कोणत्या द्रव्यांचा आहे, घृत किती मात्रे टाकलेलं आहे, आणखीन ऍडिशनली काही का त्याच्यामध्ये टाकलंय का, जसं आता आपण पाहिलं की मसूर जवळ टाकलेला आहे, मसुराची डाळ टाकलेली आहे, किंवा आणखीन काय वेगळं काय टाकलेलं आहे का, तर तेवढं एकत्र एका चार्ट करून जर तुम्ही घेऊन ठेवलात तर तुम्हाला ते घृताचं पूर्ण कॉम्बिनेशन लक्षात येईल. नवीन सर्किट वापरले आणि हे षटक मात्रेमध्ये वापरलेले आहे आणि त्यामुळे त्याला षटफलक घृत असं नाव दिलंय. ऍक्च्युली षटफलक घृत नावाचं एक घृत येतं ते गुल्म चिकित्सेमध्ये येते. चरक चिकित्सा स्थानाचा 5वा अध्याय श्लोक नंबर 148 त्यामध्ये षटफलक घृत आहे. हे जे आहे ते तिक्त षटफलक घृत आहे. तर अशा पद्धतीचे दोन्ही प्रकारचे षटफलक घृत आहे, एक तिक्त षटफलक घृत आणि एक दुसरं क्षीर षटफलक घृत. परत श्लोक नंबर 144 ते श्लोक नंबर 150 त्यामध्ये महातिक्त घृताचं वर्णन त्यांनी केले. हे पण खूप कॉमनली वापरणारं घृत आहे. सप्तछदम प्रतिविषा शंपाकम तिक्त रोहिणीम पाठाम. प्रतिविषा म्हणजे अतिविषा. मुस्तम उशिरम त्रिफळा पटोल पिचुमर्द परपटकम. धन्वयवासम, धन्वयवास म्हणजे धमासा. चंदनम उपकुल्याम, उपकुल्य म्हणजे पिप्पली. पद्मकम हरिद्रे द्वे. षडग्रंथा सविशालाम शतावरी सारिवेचे उभे वत्सक बीजम इंद्रे जो. यासम, यासम म्हणजे कोणतं द्रव्य आहे बघावं लागेल. यासम मुर्वाम अमृता. यासमचा पाठभेद दिलाय त्यांनी काय, वासाम. बर, यासमचा पाठभेद मध्ये वासा दिलाय त्यांनी. मुर्वाम अमृताम किरात तिक्तकमच कल्कान कुर्याद मतिमान यष्ठावम त्रायमाणाच. कल्का हा चतुर्भागो जलम अष्टगुणम रसो अमृत फलानाम. यामध्ये अष्टगुण अमृत फलानाम. आवळ्याचा रस आहे तो 8 पट टाकायचा आहे. द्विगुण घृतान हृदये तत्सर्पी पाये सिद्धम. पुन्हा एकदा ह्या पृष्ठाचा अभ्यास करत असताना यामध्ये आलेली क्वाथद्रव्य कोणती आहेत, कल्कद्रव्य कोणती आहेत, इतर कोणती द्रव्य ऍडिशनल आहेत का, तर हे एकत्र लिहून जर तुम्ही त्याचा चार्ट केला तर तुम्हाला ते तिक्त घृत त्याचं कॉम्बिनेशन कळून येईल, कोणत्या कोणत्या ठिकाणी ते वापरायचंय. आणि त्याची फलश्रुतीमध्ये त्यांनी सांगितलं, कुष्ठानी रक्तपित्त प्रबलानी हर्षांसी रक्तवाहिनीच विसर्पम अम्लपित्तम माताश्रु पांडुरोगम च विस्फोटकान अपान उन्मादम कामला ज्वर कोंडून रुद्रोग गुल्म पीडका असुरुकदरम गंडमालाच हन्यात एतत् सर्पी पीतकाल यथाबलम सद्याः योगे शतै अपि जितान महाविकारान महातिक्तकम. बघा काय म्हणतात ते, योगैही शतैही 150व्या श्लोकामध्ये काय म्हणतात, योगैही शतैही 100 कल्पांनी अपि अजितान. योगैही शतैही अपि अजितान शंभर म्हणजे ठीक न झालेले महाविकारान, असे जे महाविकार जे आहेत ते सध्या हन्यात, ते या महातिक्त कृताने हन्यात ठीक केले जातात. हे काय, ह्याला आपल्या शास्त्रामध्ये म्हणजे ऍक्च्युली हे मीमांसा शास्त्राकडून आलेलं आहे. मीमांसा मध्ये वर्णन केलेला जो अर्थवाद आहे तो अर्थवाद आहे या ठिकाणी. म्हणजे काय, तर ऍडव्हर्टाइजमेंट, ही एक प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. तुम्ही तिक्त घृत वापरा, का बरं वापरा, की अहो ज्या 100 कल्प वापरून सुद्धा जे आजार बरे होत नाही ते आमचं हे महातिक्त घृत वापरलं की लगेच बरे होतात, अशी ऍडव्हर्टाइजमेंट केली की आपण त्याकडे खेचलं जातो ना. त्यामध्ये तथ्यांश नसतोच असं नाही, पण ते थोडस त्याला एक अतिशयोक्ती अलंकाराची थोडीशी जोड असते, असे त्याला आपल्या सायन्समध्ये अर्थवाद असं म्हणतात. तर या अर्थवादाची काही काही उदाहरणे येतात. मतितार्थ एवढाच असतो की ते त्या त्या व्याधीमध्ये उपयुक्त असणार एक महत्वाचं कल्प आहे, महत्वाचं औषध आहे. पुढे महाखतीर घृत पण सांगितलं. श्लोक नंबर 152 ते 156 यामध्ये महाखतीर घृत सांगितलेलं आहे.
खदिरस्य तुला पंच शुंशुपासनयोः तुले तुलार्ध सर्व एवेते करज अरिष्टवेतसा पर्पटा कुटजस्येव वृषाः कृमिहर तथा हरिद्रीकृतमालस्य गुडुची त्रिफलातिवृत्त सप्तपर्णस्य संक्षुण्णा संक्षुण्णा हा म्हणजे बारीक कुटून दशद्रोणेषु च वारिणा अष्टभागाविशेषं तू कषायम अवतारयेत. धात्री रसम यामध्ये पण धात्री रस टाकायचा आहे. महातिक्त कृतामध्ये पण रसव अमृत फलानाम त्यामध्ये पण आवळ्याचा रस टाकायला सांगितलेला आहे. ऍक्च्युली आवळ्याचा रस काढणं तसं खूप मुश्किल आणि जिकरीचं काम आहे. ज्यांनी काढला असेल त्यांना आठवत असेल की आवळ्याचा रस काढणं हे खूप जिकरीचं काम असतं. म्हणून आपण बऱ्याचदा प्रॅक्टिकली आवळ्याचा रस निघत नाही म्हणून आवळ्याचा काढा टाकतो. धात्री रसंच तुल्यांश सर्पिष्य आडकंपचेत महातिक्तक कलकैस्तु यथोक्ते फलसंमितै. महातिक्तक कृतामध्ये जो कल्क आहे ना तोच कल्क या ठिकाणी टाकायचा आहे. निहंती सर्व कुष्ठानी पान अभ्यंग निषेवणात महाखदिरम इति येतात परमकुष्ठ विकारणत. तर असं हे महाकुष्ठ नावाचं परमकुष्ठ विकारणत हे नावाचं एक घृत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने कुष्ठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घृतपानं आलेली आहेत. खदीर घृत, निंब घृत, दारवी घृत, पटोल घृत असेल किंवा आपण वाचलेलं त्रिफळादी घृत असेल, तिक्त षटफलक घृत असेल, महातिक्त घृत असेल, महाखदीर घृत असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची घृतपानं आपण कुष्ठाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वापरून पाहिली पाहिजे. ऍक्च्युली अष्टांग संग्रहकारांनी याबरोबर ऍडिशनल एक पंचतिक्त गुग्गुळ घृत नावाचं एक औषध सांगितलं. जे आपण प्रॅक्टिकली वापरतो. ते अष्टांग संग्रहकारांची देण आहे की त्यांनी कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये पंचतिक्त गुग्गुळ घृत नावाचं औषध सांगितलं. सुश्रुतांनी त्याचबरोबर काय सांगितलं की दशमूलादी घृत नावाचं एक घृत वातज कंडिशन मध्ये वापरण्यासाठी सांगितलं. आणि आरगवदादी घृत नावाचं जे औषध आहे त्या आरगवदादी घृतासारखं औषध हे कफज कुष्ठामध्ये त्यांनी वापरण्यास सांगितलं. ओके, पण चरक सेंट्रिक जरी आपण विचार केला तर ही जी वेगवेगळ्या प्रकारची घृत जी आहेत तर वातोत्तरेषु सर्पी अग्रे वात डॉमिनन्स कंडिशन मध्ये आपल्याला ती वापरता येतील. तर अशा पद्धतीने वातोत्तरेषु कुष्ठेषु सर्पी अग्रे हा विचार कुष्ठातला आपण पाहिला. आता ह्याच्या पुढचं जे आहे पुढचा जो विचार आहे या श्लोकातला तो आपण पुढच्या वेळी पाहूयात. धन्यवाद. थांबूयात आपण आज ते. थँक्यू सर. कुणीतरी एक लॉजिक सांगण्याचा प्रयत्न तिथे चॅट बॉक्स मध्ये केलाय. वात आणि कफ ची चिकित्सा जवळपास सेम गुणाची असू शकते. हा, पण वात आणि कफ ह्यांची चिकित्सा शीतगुणाने जेव्हा दोघांचा प्रकोप येईल तेव्हाच ती सेम गुणाची होईल. अन्यथा ती होणार नाही सेम गुणाची. कारण की वायूचा जर वृक्षाने प्रकोप झाला आणि तर त्याला वायू आणि कफाचे मग अनुबंध त्या ठिकाणी जर असेल तर चिकित्सा करणं अवघड होईल. पण वात आणि कफ जर शीतगुणाने असेल तर ते उष्ण चिकित्सा दोघांना लागू होईल. हे फक्त एकच कंडिशन असेल जेव्हा शीतगुणाने वायूचा आणि कफाचा प्रकोप आहे. पण अशी प्रोबॅबिलिटी फार कमी राहील. अन्य प्रोबॅबिलिटीची शक्यता पण आहेच ना. मग त्यांनी असं म्हटलं असतं की शीतगुणाने जेव्हा वात कफाचे कुष्ठ होईल ते मात्र सुखसाध्य आहे, ते कृत्यसाध्य नाहीये असं त्यांनी म्हटलं. पण असं त्यांनी स्पेसिफिक नाही म्हटलं. तुम्ही जो विचार मांडताय तो एका दृष्टीने बरोबरही आहे की जर शीतगुणाचा प्रकोप जर असेल दोघांना, शीतगुणाने जे दोन्ही दोषांचा प्रकोप झाला असेल तर उष्ण चिकित्सा करावी, बरोबरच आहे. म्हणजे आपल्याला बघा, आपल्याला सर्दी झाली असेल, नाक सोंदलं असेल तर आपण काय करतो, शुंठीचा लेप करतो. ते वात कफाच्या कंडिशनवर दोघांसाठी आहे. शुंठीचं प्रदमन करतो, ते दोघांसाठी आहे, वायू आणि कफासाठी. ते चिकित्सा लगेच त्या ठिकाणी फलदायी होते. पण प्रत्येक वेळी शीतगुणाचा अनुबंध वायू आणि कफ या दोघांसाठी असेलच असं सांगता येत नाही. जेव्हा इतर गुणांचा संबंध असेल तेव्हा मग ते कृत्य साध्यत्व कसं ठरवायचं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पित्ताच्या अणुभावाची का
पुढे लिहिलेलं काय कळलं नाही मला. मे बी पित्ताच्या अनुभवाची चिकित्सा कृच्छसाध्य असावी. ठीक आहे, तर या संदर्भात आणखीन थोडा अनुबंध काय अनुबंधाची, अच्छा ओके, पित्ताच्या अनुबंधाची, ठीक आहे, हरकत नाही. त्याला 1 2 3 4 असे विचार असतील, आणखीन थोडासा विचार करा. इतर अध्यायामध्ये दिलेली सूत्र पण त्या संदर्भात उपयोगी ठरतील आपल्याला. आणि प्रॅक्टिकली पहा की क्लिनिकमध्ये बसल्यानंतर अशा पद्धतीचे पेशंट जनरली वातकफाची कंडिशन या जास्त येतात. माझा अनुभव तर असा आहे. अर्थात ते आपल्याकडे येणाऱ्या प्रिव्हॅलन्सवर अवलंबून आहे आणि त्यामुळे आपली चिकित्सा आहे ती त्यामध्ये काही अंशी रिझल्ट देणारी ठरते. ठीक आहे, पण ती तशी काय या संदर्भात आपलं चिंतन चालू असलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण थांबूया तिथे. सरांचे आणि जॉईन झालेल्या सगळ्यांचे आभार. थँक्यू.